हे बघा, इथं खूप सुंदर अशी गौतम बुद्धाची मूर्ती पण आहे. इथं मी थोडे दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर हे बघा, खूप सुंदर अशी मूर्ती पण आहे. व्हाईटमध्ये आहे, आणखीन खूप सुंदर वाटते. इथून आम्ही पुढे गेल्यानंतर खूपच मोठी अशी गौतम बुद्धाची मूर्ती आहे गोल्डनमध्ये. त्यानंतर आम्ही इथं गेलोत. हे बघा, खूपच म्हणजे खूप मोठी आहे. आणि ही आहे भीम टेकडी आहे आणि भीम टेकडीवर खूप अशी सुंदर गौतम बुद्धाची मूर्ती आहे, झोपलेली आहे. आणि हे बघा, अशी इथे काचाचं आहे पूर्ण कंपाऊंड केलेलं. त्यानंतर खूपच चांगलं वरी प्रसन्न असं शांतता वाटते. हे बघा, आता इथे गेल्यानंतर सुरुवातीला बघा की गौतम बुद्ध झोपलेले आहेत आणि प्रत्येक हाताच्या म्हणजे बोटावर अशोक चक्र असे आहे. छोटे छोटे अशोक चक्र बोटावर पण आहेत. हे बघा, इथे फुलं वगैरे ठेवले आणि पाय आम्ही पडलो. आणि त्यानंतर आम्ही पुढे आलो. तिथं पुढे आल्यानंतर हे काचाचंच आहे पूर्ण कंपाऊंड. हे बघा, चारी पण बाजूनं साईडनं गॅलरीसारखं आहे आणि खूप सुंदर असं वातावरण पण इथं खूप सुंदर आहे. हे बघा, तुम्ही तर बघू शकता. सेल्फी वगैरे चालू आहे मुलींची, कुणी असेच व्हिडिओ वगैरे चालू होते. हे बघा, किती सुंदर असं वातावरण आहे. खूप सारे घरं पण आहेत. आता आपण खाली जाऊया. इथं आम्ही फोटो वगैरे घेतले. फिरायला पण खूप जण आलेले होते लोक. नाही, तिकडे वाजता कमळाचे फुल होते. याच्यात बसायला इथे काही जागा नव्हती. अशा झाडापाशी गौतम बुद्धाच्या मूर्त्या पण ठेवलेल्या आहेत. हे आल्यावर बसण्यासाठी लोकांना खुर्च्या वगैरे ठेवलेल्या आहेत. इकडे खूप कमळाचे पण फुलं सुंदर आहेत आणि गुलाबाचे पण फुलं आहेत. तर इथे मला ना फोटो घ्यायचा होता पानाला वगैरे आणि कमळाच्या फुलाला बघायचं होतं मला, पण ते काही हाताला आलं नाही. हे बघा, हे प्राजक्ताचं काहीतरी असं फुल आहे. तो पर्पल कलरमध्ये आहे आणि ते एवढं सुंदर वाटते ना, खूपच सुंदर वाटते हे फूल. पण तिथे ना फुलंच तोडायचे नव्हते. ब्यासाठी मी ह्याची एक शेंग घेतलेली आहे. त्यानंतर मला मुलगी म्हणते, मम्मी हे फुल नव्हतं तोडायचं. फुल तोडू नका म्हणलं. परत मी ते झाडाला फुल तोडायचं नव्हतं म्हणून लावून टाकलं. पण म्हटलं ना तिथे लिहिलं फुलावरचे वगैरे मस्त पैकी. हे बघा, असं खूपच सुंदर असं वातावरण आहे. फोटो वगैरे घेतले आम्ही, इथे फोटोशूट केले आणि चला म्हणून आम्ही असंच निघालो. नंतर तर माझं काही यायचं तिथून मनच करत नव्हतं. खूपच छान वाटत होतं. तर चला म्हणजे आता घरी खूप वेळ झालं बसलो ती येऊन. मग आलो तर आम्ही थोडंसं बसलो वगैरे आणि आलो. भीम टेकडी खूपच सुंदर असं वाटतंय तिथं गेल्यानंतर. मी पण नक्की बघण्यासाठी. कुठवर लोक फिरायला आले. बापरे, रील बनवायची होती, काही झाली नाही बनवणं. सगळे लोकच होते वाटत. इकडं तिकडं फोटो शूटिंग चालूच होती त्यांची.